नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आज आपल्या महाराष्ट्रातली लोकसंस्कृती लोककला लोप पावत चाललेली आहे। तिचे संवर्धन करण्याची सध्या काळाचीच गरज आहे। असाच आम्ही पाहिलेला एक कार्यक्रम देवीच्या पोतराजांचा श्री व सौ सोनालीताई शामराव ढोळे नांदेड यांच्याकडे हा कार्यक्रम होता। त्यावेळी जय मल्हार वाघे मंडळ मौजे घरणी तालुका चाकूर जिल्हा लातूर पोतराज हनुमंत भगवान शिंदे यांचा कार्यक्रम खूपच भारावून गेल्यासारखा वाटला आणि खरोखर महाराष्ट्रातली एक लोककला या पोतराजांनी जिवंत ठेवलेली आहे असेच आम्हाला वाटले। म्हणून आज महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोककला लोकजागर देवीचे पोतराज भाग 3 आपणास सादर करत आहे। तर पाहूयात काही क्षणचित्रे। असेच नवनवीन कार्यक्रम पाहण्याकरता, बातम्या पाहण्याकरता, घडामोडी पाहण्याकरता आजच आपल्या चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा। धन्यवाद। पाहूयात काही क्षणचित्रे, पोतराजांची गाणी, बहीण भावांची गाणी। येळा झाला चंदनपुरी देव निघून गेला, देव मल्हारी माझा येळा झाला चंदनपुरी देव निघून गेला, घर सोडून सोन्याचा माझा मल्हारी वाल्याचा बाजूच्या आठवण केला विचार जाण्याचा, बाजूच्या आठवण केला विचार जाण्या। पांढरा घोडा पिवळा रंग त्याच्यावर मल्हारी झाले स्वार, पांढरा घोडा पिवळा रंग त्याच्यावर मल्हारी झाले स्वार, गड सोडून सोन्याचा मला मल्हारी वाल्याचा बालूची आठवण केला विचार जाण्याचा, बालूची आठवण केला विचार जाण्याचा। संतनु चव्हाण राहणार आणि सावगावकर ह्या मल्हारीच्या लेख नांदाया चालली जांभळ पिकली शिवला, लिखिती व समसमव माई बापाच्या जीवाला, लिखिती व समसमव माई बापाच्या जीवाला। लेख नांदाया चालली तिला वलांडीला माता, अशी मावलिया बोलव धर्माची झाली आता, अशी मावलिया बोलव धर्माची झाली आता। बहिण बोलती भावाला दादा द्यावा मला रोटी, अशी भाव जया बोलव गहू जमिनीच्या पोटी, अशी भाव जया बोलव गहू जमिनीच्या पोटी। बहिण बोलती भावाला दादा द्यावा मला भात, अशी भाव जया बोलव साडी बळदाच्या आत, अशी भाव जया बोलव
साळी बळदाच्यात अशी बाबा जया बोलव साळी बळदाच्यात महिना बोलते बावाला न दादा द्याव मला दूध अशी बाबा जया बोलव वासरू का पेल आज अशी बाबा जया बोलव वासरू का पेल आज महिना बोलते बावाला न दादा द्याव मला धई अशी बाबा जया बोलव दूध इरजल नाही अशी बाबा जया बोलव दूध इरजल नाही महिना बोलते बावाला न दादा द्यावा मला ताप आची बाव जया बोलव डेऱ्यावरी मोठा साप आची बाव जया बोलव डेऱ्यावरी मोठा साप महिना बोलती बावाला न दादा द्याव मला तूप आजची भाव जया बोलव सावकाराने नेलय माप आजची भाव जया बोलव सावकाराने नेलय माप महिना बोलती बावाला न दादा घ्याव मला साडी आजची भाव जया बोलव चाट गली जळाली सारी आजची भाव जया बोलव चाट गली जळाली सारी बोल त्याला काहीच
झाली की ग पातळ चिमण्या शिव चिमल्या उठ लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिमल्या उठ लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिवल्या उठ लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिवल्या उठ माझ्या नाऊ गाला बोलवा की का सवासनी लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिवल्या उठ लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिवल्या उठ पातळ चढवा बोलवा की ग सवासनी लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिवल्या उठ लकाबाज झाली की ग पातळ चिमण्या शिव चिवल्या उठ सत्य पाता शेष गावाला घराला शेपता ताळा माझ्यामध्ये वाई पोलार वाजू मम्मी घाट गरजू आई महालक्ष्मी माझे गुरु तिने इतर पोत्रास गुरु आणि त्या कल्याण गुरु तेल गुरु गुरु असतानाची मरीना घरी मसनात मांगा घरची मशीन यनमा घरची ध्यान आजामध्ये कर नक्ष्या भूता परभणीच्या पाठीला माझ्यामध्ये लाकूड टाका पहिली आरती गणपती दुसरी आरती शंभू महादेवा तिसरी आरती ज्ञान सीतापती चौथी आरती संसद जोगण पाचवी आरती पाटी पांडवा आई आरती धरतरी पाटी आरती काशी आसरा पाचवी आरती नागपूर भैरवा आरती खंडनागा
पांढरा आणि पाय निवडा आईला काही मानस आली गाई तुझं घेणं काय 3 वाजता कंचोळी कशात बसणं गाड्यात बसणं एक डोळा गाडीच्या चाकावर एकदा नांगराच्या हळसावर ठाकरी वखरी मान मोडी रगताची उसांची बासरी विचार काय चुकलं का माय म्हणा आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.